श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येविषयीची माहिती पाहणार आहोत. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीच्या अमावस्येला खूप महत्त्व आहे. या दरम्यान पितरांची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त होतो. अमावस्येचे व्रत केल्याने विवाहित महिलांना शिवाची कृपा आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी अमावस्येला श्रद्धेने आणि विधीपूर्वक पूजा केली जाते. याशिवाय अशी अनेक कामे आहेत जी चुकूनही या दिवशी करू नयेत. पवित्र नद्यामध्ये स्नान करणे, पितरांची पूजा करणे, कालसर्प दोष, शनिदोष दूर करणे, घरातील दोष दूर करणे, दान करणे इत्यादीसाठी अमावस्येचा दिवस विशेष मानला जातो. यावेळी आषाढ अमावस्या शुक्रवार 5 जुलै 2024 रोजी साजरी होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करणे उत्तम मानले जाते. या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:08 असेल. त्याचवेळी सूर्योदय पहाटे 5:29 होईल. अमावस्या प्रारंभ शुक्रवारी दिनांक 5 जुलै 2024 रोजी पहाटे 4:58 आहे आणि समाप्ती शनिवारी दिनांक 6 जुलै 2024 रोजी पहाटे 4:27 आहे. अमावस्येला प्रत्येकाने आपल्या घरच्या घरी पितृदोष निवारण्यासाठी आणि स्वसंरक्षण व घराच्या संरक्षणासाठी काही सेवा करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी काही गोष्टी करू नये म्हणून हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. तर अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली जाते. म्हणूनच या दिवशी पितरांबद्दल वाईट बोलू नका आणि त्यांना तर्पण करायला विसरू नका. अमावस्येच्या दिवशी कुत्रे, गाय, कावळे यांना त्रास देऊ नये. या दिवशी या प्राण्यांना त्यांच्या पूर्वजांचा भाग मानून त्यांना अन्न दिले जाते. म्हणूनच त्यांना इजा होऊ देऊ नये. अमावस्येच्या दिवशी पिंडदान, तर्पण दान आणि श्राद्ध यासाठी पितर वाट पाहत असतात. म्हणूनच या दिवशी या सर्व गोष्टी करायला विसरता कामा नये. या गोष्टी करायला विसरलात तर पितर रागवतात आणि शाप देतात. अमावस्येच्या दिवशी केलेल्या पूजेचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दिवसभर ब्रह्मचर्य पाळावे. नियमांचे पालन न केल्यास पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. अमावस्येच्या दिवशी तामसिक वस्तूंना हात लावू नये. चुकूनही मांस आणि दारूचे सेवन करू नये, तरच या दिवशी केलेल्या पूजेचे चांगले फळ मिळते. अमावस्येच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घरात किंवा आजूबाजूला घाण पसरू नये, तरच पूजा शुभ होते. अमावस्येच्या दिवशी कोणाशीही शिवीगाळ किंवा भांडण करू नये. जर कोणाच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर अडचणी वाढतात. याशिवाय पूर्ण झालेल्या कामांमध्येही अडचणी निर्माण होऊ लागतात. अशा स्थितीत सर्व सदस्यांनी नाणी घेऊन ती पुन्हा पुन्हा दान करावीत. यामुळे पितृदोष दूर होते. अमावस्या तिथीला कावळा, पक्षी, कुत्रा आणि गाय यांना खायला द्या. यासोबतच पिंपळ किंवा वटवृक्षालाही जल अर्पण करा. यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच अमावस्येच्या रात्री काही गोष्टी करणे सुद्धा शास्त्रामध्ये निषिद्ध मानले गेलेले आहे. तर अमावस्येच्या रात्री करू नका या चुका. अमावस्येच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये. अमावस्येला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त सक्रिय असतो. यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. अमावस्येला रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि सूर्याला अर्घ्य द्यावे. अमावस्येला पती पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावं. गरुड पुराणानुसार अमावस्येला स्थापित केलेल्या संबंधामुळे जन्माला आलेलं अपत्य सुखी राहत नाही. अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घरात क्लेश, कलह करू नये, वाद घालू नये. यामुळे पितर देवतांची कृपा लाभत नाही. अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. अमावस्येच्या दिवशी गरिबांचा अपमान करू नये. गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनी त्रास देतो. गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव पडतो. अमावस्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते. घरात आनंद, सुख, समृद्धी नांदते. या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा. कालसर्प दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत परिणामकारक मानला जातो. तर अशी ही अमावस्येच्या दिवशी
कोणती कामे करू नये असा शास्त्रामध्ये उल्लेख आहे याविषयीची सविस्तर माहिती. तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे काही उपाय तोडगे यांची माहिती देत असते. तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर भेटूया अशाच एका स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.